हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण आपल्या सर्वांचे फेवरेट अशी बटाटा वडे आणि ग्रीन चटणीची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। बटाटा वड्यासाठी लागणारे सर्व तयारी आपण करून घेणार आहे। बटाटे बॉईल करायला ठेवलेले आहे। बटाट्याचा आपण बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी एका बाउल मध्ये आपण बेसन घेतलेले आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। हळद, धनापूड आणि मीठ टाकलं आहे। सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकायचं आहे आणि बॅटर आपल्याला मीडियम असं भिजवून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे काय होते, आपले जे बटाटे वडे आहे त्याला क्रंची पण असतो। आपल्याला बॅटर जे आहे ते अगदी पातळी भिजवायचं नाही, अगदी घट्टही भिजवायचं नाही आहे। पातळ भिजवल्याने आपलं काय होते, बटाटा वड्याला पातळ अशी लेअरून नरम होते आणि घट्ट भिजवलं तर वड्यावर एक जाडी लेअर येते। त्यामुळे आपण मीडियम असं बॅटर भिजवणार आहे आणि त्याला ना कंटिन्युअसली आपल्याला 1 ते 2 मिनिट असे मस्त फेटून घ्यायचं। यामुळे काय होतं, आपलं बॅटर जे आहे ते फ्लफी होते आणि बटाटे वड्याला क्रंची पण आहे। तो आपण झाकण ठेवून त्याला रेस्टला ठेवणार आहे। तोवर करणार आहे आपण बटाटा वड्याच्या सारणासाठी एक मसाला करणार आहे। तर आपले बटाटा वडा सारण जे आहे ते ग्रीन होणार आहे। तर मिक्सरमध्ये घेतला आहे आपण लसूण, अद्रक, जिरं, सोप, धने घ्यायचे आहे। थोडं घ्यायचं आहे आपल्याला आपल्या क्वांटिटी बघून सारणाची। सोबतच त्यामध्ये टाकणार आहे आपण हिरव्या मिरच्या आहे, जे मीडियम अशा तिखट आहे, अगदी जास्त तिखट नाही आहे बघा। त्यामुळे भरपूर घेतलेला आहे। आपल्याला मस्तपैकी झणझणीत बटाटे वडे करायचे आहे। त्यामुळे टाकणार आहे मी कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना। त्याला मस्तपैकी मिसळून फिरून अशा पद्धतीने आपण एक मसाला तयार करून घेणार आहे ग्रीन। आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर। आता चटणी करूया आपण ग्रीन चटणी। त्यामुळे टाकणार आहे आपण लसूण, थोडंसं अद्रक टाकायचं आहे, हिरवी मिरची टाकायची आहे, जिरं, सोप टाकायचे आहे, आपल्याला धनापूड टाकायचं आहे, सोबतच चवीनुसार मीठ टाकणार आहे, साखर टाकणार आहे, लिंबाचा रस टाकायचा आहे आपल्याला, सोबतच आपण 2 चमचे डाळवा टाकणार आहे बघा आणि लिंबाचा रस टाकायचा आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे। मस्तपैकी आपल्याला ग्रीन चटणी तयार करून घ्यायची आहे। अगदी सोपी आणि टेस्टी त्याची चटणी होते बघा। थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला आणि मस्तपैकी आपल्याला ग्रीन चटणी तयार करून घ्यायची आहे। आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि साईडला आपण ग्रीन चटणी ठेवणार आहे बघा। अशा पद्धतीने आपल्या बटाटा वडा सगळं तयार झाली होती। बेसन भिजून झाला आहे, ग्रीन चटणी तयार झाली आहे, मसाला तयार झालेला आहे आणि बटाटा पण आपला बॉईल झालेला आहे। आता आपण सारणाकडे वळवत असता आपण काय करणार आहे, गॅसवर ठेवणार आहे पॅन। त्यामध्ये आपण तेल गरम करणार आहे बघा। तेल छान व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं हिंग आणि मोहरी टाकणार आहे, कारण आपण जिरं ऑलरेडी मसाल्यामध्ये टाकलेला आहे। त्यामुळे आपण हिंग आणि मोहरी टाकणार आहे। मोहरी छानपैकी तेलामध्ये देणार आहे। मग त्यामध्ये टाकणार आहे आपला ग्रीन मसाला, आपण जो तयार करून घेतला होता तो। बटाटा वड्याचं सारण आपलं ग्रीन होणार आहे बघा। मस्तपैकी त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे, छान शिजवून घ्यायचं आहे, कच्चा पण पूर्ण काढून घ्यायचा आहे। छान व्यवस्थित मसाला शिजला गेला त्यामध्ये टाकणार आहे आपण तीळ, चवीनुसार मीठ आणि थोडीशी आपण हळद टाकणार आहे। आता मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला। व्यवस्थित परतलं गेलं तर त्यामध्ये टाकणार आहे आपण बटाटे। आता त्याला मस्तपैकी स्मॅश करून आपल्याला हलवायचं आहे। यामुळे काय होते, जो मसाला आपण ग्रीन तयार केला आहे तो बटाट्याला व्यवस्थित लागला जातो आणि खमंग असं आपलं बटाट्याचं सारण तयार होते बघा। आपलं सारण तयार झालेलं आहे। आपण थंड करायला ठेवलं होतं, सोबतच आपण साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे मीडियम आचवर आणि अशा पद्धतीने आपण छोटे गोळे तयार करून घेणार आहे बटाट्याचे बघा। छान आपले गोळे तयार झालेले आहे। आता आपलं बॅटर पण रेडी आहे, त्याला आपण पुन्हा एकदा फेटून घेऊया। आता यामध्ये टाकणार आहे आपण 2 चमचे कडक तेल, गरम तेल टाकायचं आहे। मस्त त्याला मिक्स करायचं आहे आणि मस्त अशा पद्धतीने आपल्याला बटाटा वडे तेलामध्ये सोडायचं आहे बघा करून। छोटे बटाटे वडे आहे आपले, खूपच खमंग होते ग्रीन सारणाचे बटाटे वडे बघा। तेलामध्ये मस्त बेकार बटाटे वडे तळून घ्यायचे आहे। बटाटे वडे टाकला आपल्याला फिरवायचं नाही, थोडा वेळ त्याला कडक होऊ द्यायचं आहे। नंतर आपण त्याला टर्न करायचं आहे बघा। आपले बटाटे वडे व्यवस्थित मस्तपैकी आता तळून घेऊया आपण। छान सारण त्याला लागलेलं आहे, अगदी पातळी नाही, अगदी जाडही नाही, व्यवस्थित सारण लागलेलं आहे। थोडंसं लाल होईसर आपलं तळायचं आहे आणि आपण असं नेटवर्क काढून घेणार आहे बघा। अशा पद्धतीने माझे बाकीचे सर्व बटाटे वडे तळून घेतले होते आणि गरमागरम आपण सर्व करणार आहे। मस्त घेतलेल्या आहे तळलेल्या मिरच्या सोबत। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। माझ्या चॅनल नमस्कार, माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मस्तपैकी आता मी घेतो गरमागरम बटाटा वड्याचा आस्वाद। तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन सोप्या रेसिपींसोबत। बाय बाय।